एकनाथ शिंदेंना वॉर्निंग देऊनही अब्दुल सत्तारांनी पुन्हा तेच वाक्य उच्चारलं, भाजपशी पंगा. महायुतीत नाराजीची चर्चा, नेमकं काय घडलं? ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीला येण्यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका करणारे वक्तव्य केलं होतं. भाजप शिवसेना पक्षाला हळूहळू संपवत असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तारांना काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काल मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना महायुतीचे नियम पाळण्याची सूचना दिली. सत्तारांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याचंही शिंदे म्हणाले. तर एकनाथ शिंदे जे बोलतील तो अंतिम शब्द असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीनंतरही अब्दुल सत्तार यांनी उघडपणे भाजपवर टीका करणं सुरू ठेवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मोठा भाऊ आमचा पक्ष संपवू पाहताय असं सत्तार यांनी म्हटलंय. जिल्ह्यात आमच्याबाबत अनेक घडामोडी घडतायत. निधी मिळत नाहीये. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं काय होईल हाही प्रश्न आहे. सोबत येऊन जर का जशी अशी वागणूक मिळत असेल तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात. नाराजी होती म्हणून हे पाऊल उचललं. 2029 पर्यंत आमच्या नेत्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची दखल घेतलेली आहे. पक्षातही काही नाराजी होती, त्यावरही सूचना शिंदेंनी दिल्या आहेत अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. विधान परिषद निवडणूक महायुतीमधून लढायची आहे अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्याचं पालन मी करेन अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी सांगितली आहे. काम करताना मित्रपक्षाकडून ज्या प्रकारच्या अडीअडचणी येतात त्या संदर्भात एकनाथ शिंदेंसोबत सविस्तर चर्चा झाली. आम्हाला वरिष्ठांकडून काही त्रास नाही, मात्र काही स्थानिक नेत्यांकडून आमची अडवणूक केली जाते. हा त्रास बंद व्हावा. आम्हाला कुठे कुठे काय त्रास होतो हे सगळं सांगितलं असं अब्दुल सत्तार म्हणाले. छत्रपती संभाजीनगरात आमचे 6 आमदार, 1 खासदार आहेत. त्यातच 3 आमदार आहेत त्यांचे. तरी आम्ही सत्तेमध्ये त्यांना वरची बाजू दिली, कारण महायुतीचा धर्म पाळतोय. आतापासून जर भाजप असं वागत असेल तर 2029च्या निवडणुकांमध्ये युती राहणार का या संदर्भात मोठी चर्चा करावी लागेल असं मोठं विधानही अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना केलंय. आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमचे योग्य काम बघून भाजपनं त्यांचंही मूल्यमापन करावं असं अब्दुल सत्तारांनी सांगितलं होतं. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे वक्तव्य मी नाही तर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी केलं होतं. त्यावर मी देखील प्रतिक्रिया दिली. दोन्ही बाजूंच्या उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे पक्षप्रमुखांनी या संदर्भात चर्चा करावी असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलंय. आमच्या पक्षातील साध्यात साधे बदल एकनाथ शिंदे करतील. आजच्या परिस्थितीमुळे आम्ही बैचेन आहोत. सध्या कुठल्याच निवडणुका नाहीत, मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये जे चित्र समोर आलंय की मोठा भाऊ लहान भावाकडून सगळी सत्ता काढून घेतोय असं अब्दुल सत्तार म्हणाले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.